हाय हॅलो. नमस्कार ऍस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनल. आणि मित्रांनो, आपण सगळे ॲग्रिकल्चरचे असल्यामुळे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की पाण्याचा एक एक थेंब जे आपण झाडाला टाकत जातो ते किती महत्वाचा असतो. त्या एकेका थेंबापासून, त्या एकेका ड्रॉप बाय ड्रॉप जे आपण पाणी टाकतो त्या पाण्यापासून झाडाची थोडी का होईना पण दररोज वाढ होत जाते. तसंच आपल्या अभ्यासाचं देखील असतं. दररोज जो आपण थोडा 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 अभ्यास करतो त्याचाच संचय होऊन पुढे कुठेतरी आपल्याला तो अभ्यास जो आहे एक मोठा फायदा करून देतो. आणि असंच याच या म्हणीचं एक महत्व सांगण्यासाठी आपल्या समोर एक ज्वलंत उदाहरण त्याचं आज आपल्या प्लॅटफॉर्मवर आलेलं आहे. आपल्या सगळ्यांना एनसीआर पीजी सीईटी साठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या एमसीआर पीजी सीईटी चे टॉपर 2019च्या बॅचचे टॉपर जे आहेत मिस्टर सुशांत धनवडे सर, हे आज आपल्या सोबत आहे. आणि सुशांत धनवडे सरांचा 2019च्या एमसीआर पीजी सीईटी मध्ये फर्स्ट रँक होता. सोबतच त्यांनी एमसीआर थ्रू लाहोरी इथं ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतल्याच्या नंतर फर्स्ट इयरलाच त्यांनी एमपीसीची आणि लगेचच मेन्स इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर जवळपास दीड वर्षाच्या आतच त्यांनी एक क्लास 1 पोस्ट सुद्धा मिळवलेली आहे. तर कमी काळामध्ये कमी वयामध्ये खूप चांगली अचिव्हमेंट करणारे एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. त्या सरांना आपण आज काही प्रश्न विचारणार आहोत. आपल्या तुमच्या मनातील काही प्रश्न असतील ते काही प्रश्न जे आहेत त्यातून तुम्हाला पुढचे माझे सुद्धा कळलं तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर आवडलं तर नक्की लाईक करायला विसरू नका. तर आपण सगळ्यात सुरुवातीला सुशांत सरांना आपल्या प्लॅटफॉर्मवर वेलकम करूया. वेलकम सुशांत सर. ए फॉर ॲग्रो सर, तुमचं स्वागत थँक्यू आहे. सर. थँक्यू सर. स्पेसिफिक स्पेसिफिकली सुशांत सर, तुमच्या अचिव्हमेंट ह्या मोठ्या मोठ्या आहेत. खूप चांगल्या आहेत. ऍक्च्युली सुशांत, मला आणखीनही तो दिवस आठवतो. त्या दिवशी मी राहुरीमध्ये सहजच भेटायला म्हणून आलो ज्युनियर. त्या दिवशी दिवसभर तुम्ही माझी वाट बघत होते की सचिन येणार आणि आपण त्या दिवशी असं भेटलो होतो की जसं काय आपण खूप जुने मित्र आहेत. याची एक कारण हे आहे की आपली बॉन्डिंग कॉलेजमध्ये सारी बॉन्डिंग आपली सिनियर ज्युनियरची जी रिलेशनशिप आपल्या लिगसी चालत आलेली आहे ती आपण लिगसी मेंटेन करण्याच्या नादात एकमेकांशी फार क्लोज आहोत. तसंच मला असं वाटतं की असे बरेच ज्युनियर आहेत जे आपण आपलं कॉलेजच्या नंतर जे आहेत ते मागे राहिलेले आहेत. ज्युनियर पुन्हा एकदा कनेक्ट होण्यासाठी आपण हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो आहे तो सुरू केला आणि त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलाय. त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं आभार. आता पीजी सीईटी जी आहे यावर्षी जी तुमच्या बॅचला थोडीशी लेट झाली होती कोरोना काळामुळे किंवा कोरोनाच्या काही पॅचेसमुळे, तर ती यावेळेस 31 मार्चला आहे. फार लवकर आली आणि या काळामध्ये भरपूर मुलं थोडे भांबावलेले आहेत. त्यामुळे थोडंसं त्यांना आपण आज एक सिनियर म्हणून तुम्ही थोडं मार्गदर्शन करा. त्या संदर्भात एक पहिला प्रश्न हाच विचाराल मी की टॉपरच्या मनामध्ये खरंच ऑलरेडी डोक्यात असं का की मला टॉपर व्हायचंय, म्हणजे अभ्यास करताना ह्या प्रोसेसमध्ये तुमच्या डोक्यात होतं का की मला एसआरचं टॉपर व्हायचंय म्हणून? पहिली गोष्ट, तुम्ही जे एक गोष्ट सांगितली की मार्च मध्येच आमची एमसीआर झाली होती, जी आमच्या वेळेसची झाली होती ती. आता हम्म. ज्या बॅचेस कोरोनाच्या आल्या त्यांच्या बॅचेसच्या जून जुलैमध्ये झाल्यात एमसीआर. आणि हो. दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास करताना टॉपर यायचं म्हणून सुरुवातीला अभ्यास नव्हता चालू केला. एक तर हम्म. टॉप 50 किंवा टॉप 10 मध्ये पहिलं म्हणजे एम असं होतं की टॉप 10 मध्ये यावं. कारण हम्म. टॉप 10 मध्ये आलं तर राहुरीमध्ये मेजर डिपार्टमेंट भेटेल आणि मेजर डिपार्टमेंट भेटायचीच अपेक्षा होती. एक तर जेनेटिक्स नाही तर ॲग्रोनॉमी, ह्या दोन डिपार्टमेंटला जास्त म्हणजे फोकस होता की तेच भेटावं. म्हणूनच अभ्यास चालू केला होता. आणि दुसरी गोष्ट, युनिव्हर्सिटीमध्ये थोडंसं म्हणजे डिग्री प्रोग्राम मध्ये पण मी टॉपरच होतो, म्हणजे मुलांमधून असा ग्रेडचा टॉपर. त्यामुळे पण सगळ्यांच्या अपेक्षा होत्या की हा टॉपर मध्ये यावा, टॉप लिस्ट मध्ये म्हणजे टॉप 10 मध्ये तरी यावा. त्यामुळे ते डोक्यात समोर ठेवूनच अभ्यास केला होता. ओके. मॅक्झिमम जे मुलं आहेत ते तुम्हाला ओळखतात. सध्या तुमची पोस्ट निघालेली असल्यामुळे किंवा बाकी एक तुम्ही सिनियर म्हणून नेहमीच गायडन्स करता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून कॉलेजला वगैरे जात असता म्हणून. पण आपला हा युट्यूब प्लॅटफॉर्मला बऱ्याच ठिकाणून मुलं आलेली आहेत. त्यामुळे मी एक छोटंसं इंट्रोडक्शन तुमचं देतो. सरांचं जे आहे कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर परभणी मेन कॅम्पस मधनच झालेलं आहे बीएससी ऍग्री. आणि तिथं सर बऱ्यापैकी फेमस आहेतच त्यांच्या मार्क्समुळं, त्यांच्या पर्सनॅलिटीमुळे आणि त्यांच्या फ्री नेचरमुळं. तर पुढचा प्रश्न मला असं विचारायचा सुशांत सर तुम्हाला की काही ठराविक पुस्तकं असतात, काही ठराविक पॅटर्न्स असतात अभ्यासाची, जसे की आता कात्यांचं पुस्तक आहे, सोंडाचं पुस्तक आहे, ठीक आहे, किंवा काचं एमसीक्यूचं पुस्तक आहे. हे पुस्तकं सगळेच जण वापरतात एमसीआरच्या तयारीसाठी, ठीक आहे. शेवटचे 6 महिने, 4 महिने, 2 महिने जे काही शक्य होईल तेव्हा सगळेजण अभ्यास करतात. मग
बाकीच्यांच्या अभ्यासामध्ये आणि टॉपर्सच्या अभ्यासामध्ये नेमका काय फरक असतो? नेमकी तुमची स्ट्रॅटेजी काय होती त्यावेळेस आणि त्या कोण्या स्ट्रॅटेजीमुळे तुम्ही थोडेसे बाकीच्यांपेक्षा एक पाऊल पुढे गेलात? काय सांगता येईल? पहिली गोष्ट म्हणजे जे सिनियर ज्यांनी एमसीआर ला पहिले रँक घेतले होते त्यांचे गायडन्स सारखं म्हणजे लेक्चर व्हायचे आमचे. म्हणजे एक तर ते भेटायला यायचे आणि ते सांगायचे की कोणती नोट्स वाचायच्या, कोणत्या नोट्स किती वेळेपर्यंत वाचायच्या. म्हणजे आता टाइम जर जास्त असेल तर तुम्ही युजीच्या नोट्स ज्या आपल्या डिग्रीच्या नोट्स असतात त्या वाचायला पाहिजे होत्या. पण माझ्या काही मित्रांनी हं. शेवटच्या म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये पेपर होता तर जानेवारीमध्ये तयारी चालू केली होती काही जणांनी. तर त्यांनी अच्छा. तिथून पण अभ्यास करून रिझल्ट त्यांचे आले आणि आज ते पण पोस्ट होल्डर आहेत. तर त्यांच्यासाठी स्पेशल चला. म्हणजे कसं की डिग्री मधल्या नोट्सच्या काही शॉर्ट नोट्स किंवा ज्या आपल्या हं. टॉपर्स नोट्स किंवा इसेन्शियल्स ऑफ ऍग्रिकल्चर अरुण कात्यायन ह्यांच्या नोट्स त्यांनी म्हणजे पटपट रीड केल्या आणि त्या रीड करत करत एमसीक्यू जेवढ्या जास्त मॅक्झिमम सॉल्व्ह करायला जमतील तेवढ्या त्यांनी तो सॉल्व्ह केल्या आणि त्याचा फायदा झाला. आणि मलाही त्या शेवटच्या रिव्हिजन मध्ये म्हणजे जास्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे. रिव्हिजन जेवढे जास्त कराल तेवढा त्याचा फायदा होतो. जास्त मटेरियल वाचण्याच्या नादात आपण रिव्हिजनला इग्नोर करतो आणि रिव्हिजन इग्नोर केल्यामुळेच कधी कधी मग कन्फ्युजन होतं एक्झाम मध्ये. तर रिव्हिजन जास्त करणे आणि एमसीक्यू सोडवणे हे सगळ्यात जास्त मेन इम्पॉर्टंट आहे. ओके. म्हणजे म्हटलं जातं, की जो अभ्यास तुम्ही करताय, जर रिव्हिजन नसेल तर त्या अभ्यासालाच काही अर्थ नाही. तर हे एकूणच बरोबर आहे. ओके. कारण रिव्हिजन हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही अभ्यास कमी पुस्तकातून करा, पण जास्त वेळा म्हणजे लेस बुक्स बट रिपीट त्याला पुन्हा पुन्हा वाचा. बरोबर आहे. म्हणजे कमी पुस्तक वाचा हो पण पुन्हा हो पुन्हा वाचा. तो असा एक छोटा हो सिद्धांत आपल्याला सुशांत सरांनी सांगितलेला आहे. आणि हे एकदम बरोबर आहे कारण ऍग्रिकल्चरचं कुठलंही पुस्तक जर घेतलं तर त्यातून फार फार तर दुसऱ्या पुस्तकामध्ये ऍडिशनल तुम्हाला 10%, 15%, 20% 20% होणारा वेळ आहे तो जास्त आहे. त्यामुळे जे पुस्तक वाचले तुम्ही ऑलरेडी त्याला पुन्हा पुन्हा रिपीट करा. पुन्हा पुन्हा त्याच्यातून समजून घ्या मुद्दे जे तुम्हाला समजले नाहीत, जे गोष्टी कळल्या नाहीत त्या. त्यामुळे रिव्हिजन हे खूप जास्त महत्वाचं आहेच. ओके. आणि सरांनी हे पण सांगितलं की त्यांच्या सोबतचे जे काही मुलं होते, जे काही मुलं म्हणजे त्यांचे बॅचमेट्स ज्यांनी जानेवारी फेब्रुवारी मध्ये सुरू केले त्यांनाच फायदा झाला. त्यामुळे शेवटच्या मोमेंटला असा विचार का करू की यार उशीर झाला मी सुरू करू की नको, हा विचार करणं मुळात चुकीचं आहे. राईट सर? यू आर नेव्हर लेट. एक गोष्ट मला क्लिअर करायची होती की कोणतीही गोष्ट सुरुवात करताना असं म्हणजे वेळ खूप झालाय असा विचार करून जर सुरुवात केला तर मग पुढं म्हणजे सक्सेस भेटणं अवघड आहे. त्यामुळं आपण जी सुरुवात केली ती बरोबर मार्गाला केली. आणि दुसरी गोष्ट अशी की एमसीआरचा अभ्यास हा 2 ते 3 महिन्यामध्ये जास्ती फोकस न होतो. पण जरी समजा बरेच जण म्हणतात म्हणजे मी पण स्वतः जून मध्ये चालू केला होता पण जून मध्ये जे बसायची तयारी असते आणि जे जानेवारी मध्ये बसायची तयारी असते त्याच्यात बराच फरक असतो. जून मध्ये करताना आपल्याला डेट डिक्लेअर येस. झालेली नसते त्यामुळे आपण फोकस्ड अभ्यास नाही करू शकत. पण जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या 2 3 महिन्यामध्ये जो अभ्यास होतो तो खरा अभ्यास होतो. त्यावेळेस मग 8 8 10 10 तास म्हटलं तरी आपण बसू शकतो आणि करू शकतो. एक मोटिवेशन असतं समोर त्यामुळं राईट. एक डेट डिक्लेअर झालेली असल्यामुळे हा. टाइम लिमिट येऊन जाते आपल्याला. हो हो हो. येस. आता ही एमसीआरची तयारी तुम्ही केली, त्यामध्ये रँक आणली, त्यानंतर पुढे चालून तुम्ही राहुरीत ऍडमिशन घेतल्यानंतर सुद्धा ऍग्री एमपीसीची तयारी केली. योगायोगाने ऍडव्हर्टाइजमेंट पण आली आणि त्या ऍग्री एमपीसी मधून हम्म. पण तुम्ही क्लास वन पोस्ट जी की डेप्युटी डायरेक्टर ऑफ ऍग्रिकल्चर आहे ती अचीव्ह केली. तर ह्या एमसीआरच्या अभ्यासाचा आणि त्या ऍग्री एमपीएससीच्या मेन्सचा असा काही रिलेशन आहे का? त्याचा काही फायदा झालाय का तुम्हाला? म्हणजे जो एमसीआरला अभ्यास करतो ऍस्पिरंट त्याचा पुढे काही परीक्षा असतात. एएफओ असेल, ऍग्री एमपीएससी असेल किंवा दुसरे कुठलेही. हम्म. त्या हा. परीक्षांमध्ये फायदा होतो का? हम्म. आता जर तुम्ही एमसीआरचा रिझल्ट बघितला आणि तोच कम्पॅरेटिव्हली जर अॅग्री एमपीएससी 2021 आणि अॅग्री एमपीएससी 2022 त्याच्यासोबत जर कम्पॅरिझन केलं तर जवळपास 70 ते 80% म्हणजे रिसेंट बॅचचे स्टुडंट्स म्हणजे आमच्या बॅच 19 20 21च्या बॅचचे जे एमएससी स्टुडंट्स आहेत त्यांचा रिझल्ट जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ की करंटचा जो अभ्यास करतो ना ऍग्रिकल्चरचा त्याला 100% फायदा होतो. आणि असा बरेच जण असे असतात हम्म. की आता आपण डिग्री पास आउट झाल्यानंतर एमसीआर किंवा पीजी न करता बँकिंग करू किंवा डायरेक्ट एमपीएससी करू. तर अशा पण मुलांची एकदा कंपॅरिझन करून बघायला पाहिजे ज्या नवीन स्टुडंटनी. असे 10% सुद्धा स्टुडंट भेटणार नाहीत की ज्यांना डायरेक्ट एमसीआर न करता डायरेक्ट रिझल्ट भेटला किंवा एमसीआर न करता हम्म. त्यांना म्हणजे एमसीआरचा अभ्यास न करता आयबीपीएस मध्ये डायरेक्ट सिलेक्शन भेटला. एक वेळ आयबीपीएस मध्ये भेटेल पण ऍग्री एमपीएससी मध्ये तर कधीच पॉसिबल नाही. ज्यांनी एमसीआर केलंय त्यांच्या नॉलेजचा खरंच खरंच फायदा होतो आणि त्यांनाच पुढं म्हणजे पोस्ट भेटते.
ओके. हा पॉइंट मुद्दामून सगळ्यांनी नोट करायला पाहिजे, कारण हा प्रश्न मी मुद्दामून विचारला सुशांतला. कारण बऱ्याच जणांचं आता असं म्हणणं आहे की एम-एस-सी झाल्याच्या नंतर पण सर आपल्याला कॉम्पिटिटिव्ह करायचंय, मग 2 वर्ष वाया कशाला घालायचे, एम-सी-आर कुठं करत बसतो, त्यापेक्षा मी डायरेक्ट कॉम्पिटिटिव्ह कडे वळतो, असं बऱ्याच जणांची मेंटॅलिटी होत चालली. पण ही चुकीची मेंटॅलिटी आहे, कारण तुम्ही आज जीएस वगैरे तयार करत बसाल, क्वांट रिझनिंग इंग्लिश तयार करत बसाल, पण पुन्हा तुम्हाला कधी ना कधी मेन्सच्या वेळेस ऍग्रिकल्चर वाचावंच लागणार आहे, आणि त्यावेळेस हम्म. ऍग्रिकल्चर वाचण्यात आणि आता ऍग्रिकल्चर वाचण्यामध्ये भरपूर फरक आहे. आता ही जी तुमची लँड आहे ही खूप फर्टाईल लँड आहे. हम्म. म्हणजे आता तुमचं डोकं हम्म. जे आहे ते फक्त त्याच्यामध्ये फक्त ऍग्रिकल्चर जे आहे ते शक्य तेवढं भरून घ्या. कारण नंतर नंतर मग बाकीचं सगळं मटेरियल भरल्याच्या नंतर ऍग्रिकल्चर भरायला लागा नाही उरत. किंवा मग मी खूप कमी हम्म. जणांचं असं आहे, जसं सुशांत म्हणतो तसं की त्यांनी एम-एस-सी किंवा एम-सी-आरची तयारी न करता डायरेक्ट प्रिलिम्सच्या तयारी केल्या, प्रिलिम्स काढल्या, पण मग मेन्सला त्यांना सक्सेस नाही भेटलं. माझे स्वतःचे 2015चे बॅचमेट पण काही आहेत, ज्यांनी EFO ला खूप चांगले चांगले मार्क घेतले प्रीला वगैरे, पण मेन्सला त्यांचं क्लिअर होणं थोडंसं मुश्किल गेलं. आणि आता हम्म. सुशांत जसं सांगतो तसं की मी पण गेल्या वर्षी जे काय मॉक इंटरव्ह्यू घेतले IBPS EFO, त्यात मला असं लक्षात आलं की रिसेंटली जे पास आउट मुलं आहेत ज्यांनी एमसीआर केले, त्यांचं इंटरव्ह्यूला क्वालिफाय होण्याचं पर्सेंटेज जास्त आहे, कारण त्यांचा फ्रेश अभ्यास असतो आणि तो फ्रेश अभ्यास त्यांना हम्म. पुढे एमसीआर मध्ये कामाला येतो. ओके. आणि यावर्षीचा पण हाच पॅटर्न आहे. ओके, त्यामुळे कुणी हा हो. विचार नका करू की म्हणजे मी डायरेक्ट शॉर्टकट नका शोधू त्याला. ठीक आहे, तुम्हाला एमसीआरचे हम्म. प्रोसेस फॉलो करणंच करणं आहे, कुठे ना कुठे ती कामाला येतेच. येस. पुढे मग की काही महत्त्वाच्या टिप्स असतील किंवा काही सर्वांनी फॉलो करायला पाहिजेत अशा काही स्ट्रॅटेजी असतील, काही गोष्टी असतील ज्या की कॉमन स्टुडंटने फॉलो करायलाच पाहिजे, आणि त्याचा फायदा एमसीआर सारख्या परीक्षांमध्ये होतोच. कारण एमसीआरची परीक्षा म्हणजे जी एमसीक्यू बेस्ड परीक्षा आहे, ही जवळपास आपण सगळ्या ऍग्रिकॉस्टच्या लाईफमध्ये पहिलीच एमसीक्यूची परीक्षा असते. हम्म. कारण याच्या आधी आपले सगळे डिस्क्रिप्टिव्ह पेपर झालेले असतात मिड टर्मचे किंवा सेमिस्टरचे. तर ह्या एमसीक्यूच्या परीक्षेसाठी काही स्पेशल टिप्स तुम्हाला सांगता येतील का आपल्या ज्युनियरला? बऱ्याच वेळा असं आपलं होतं की आपण युजी मध्ये डिग्रीचे टॉपर असतो आणि अचानक आपल्याला असं वाटतं की आता एमसीक्यू मध्ये आपल्याला मार्क भेटतील न भेटतील. आता मलाच वैयक्तिक असं व्हायचं की मिड टर्मच्या किंवा सेमिस्टर एंडच्या पेपरमध्ये भरपूर मार्क पडायचे, पण एमसीक्यूचा जो सेक्शन असायचा त्या सेक्शन मध्ये मार्क कमी पडायचे. तर त्या दोन्हीच्या गोष्टीचा थोडा अभ्यासाचा फरक असतोय. म्हणजे तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिस करसाल एमसीक्यूची, तेवढं तुम्हाला जास्त बेनिफिट होतो इकडं. आणि थेरॉटिकलचा कसं की आपण जेवढं टापटीप मध्ये मांडणी किंवा जे पाहिजे तेच लिहिलं तर त्यांना मार्क पडते. तर स्पेसिफिक जर कॉम्पिटिटिव्हची जर तयारी करायची असेल तर आपल्याला तेच करणं गरजेचं आहे. म्हणजे जे एमसीक्यू दिलेले आहेत ना त्याच फक्त जास्तीत जास्त सोडवायच्या. कुठं चुका होतात किंवा जे ऑप्शन्स असतात त्याचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 4 ऑप्शन्स दिले तर 4 ऑप्शन्सचे काय काय उत्तर आहेत, असे बरेच. म्हणजे आता तुम्ही जर म्हणजे स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत ना, त्या क्वेश्चन्सला ऑप्शन्स जे दिलेले असतात त्याच्यावरून आपल्याला प्रश्न तयार करता आले पाहिजेत आणि ते सॉल्व्ह करून जास्तीत जास्त म्हणजे त्यातून प्रॅक्टिस करूनच आपल्याला फायदा होतो. येस, बरोबर आहे. हे अनालिसिसचा जो तुम्ही मुद्दा सांगितला ना, तो खूप महत्वाचा आहे. जसं एमसीक्यू सोडवताना बाकीच्या ऑप्शन्सचं अनालिसिस पाहिजे, तसंच पीवायक्यू अनालिसिस हे आपण प्रत्येक हम्म. कॉम्पिटिटिव्ह स्पर्धांना करत असतो. प्रिव्हियस इयर मध्ये जे क्वेश्चन आलेले आहेत त्या क्वेश्चनवरून आपल्याला फॉर्मॅट कळतं नेमके प्रश्न कशा प्रकारचे येतात. कोण्या विषयावर, कोण्या विषयातल्या कोण्या टॉपिकवर जास्त भर असतो. त्यामुळे हे जे अनालिसिस आहे त्या प्रश्नाचं अनालिसिस, मागच्या प्रिव्हियस इयरचं अनालिसिस सगळ्यांनी नक्कीच करायला. सोबत सर मला सुशांत हे विचारायचं आहे की आपल्याला एक नवीन, सॉरी, आपल्या कॉलेजला एक नवीन सिस्टीम आहे. नवीन सिस्टीम पेक्षा बऱ्याच ठिकाणी आता ती रूढ झालेली आहे ग्रुप डिस्कशनची. हे ग्रुप डिस्कशन जे आहे, हे ग्रुप डिस्कशन आहे, मल्टिपल रिव्हिजन आहे, ती कशा फॉलो करायला पाहिजे मुलांनी? तो काय असणार आहे, म्हणजे ते खरंच काम करतं का? बऱ्याच जण ग्रुप डिस्कशन करताना पहिल्या 2-3 दिवसात वाटतं यार याच्यातून मला काय आउटपुट नाही भेटत आहे, मग ते सोडून देतात. तर याच्याबद्दल काय सांगाल? तुम्ही कसं केलं होतं? याचा तुम्हाला कसा फायदा झाला होता? ग्रुप डिस्कशन न करता रिझल्ट येणं म्हणजे ते वेगळी गोष्ट आहे. म्हणजे तो एकदम हुशार मुलगा असेल की ज्याला ग्रुप डिस्कशनची गरज नाही आणि त्यातून त्याला रिझल्ट येते. पण आमच्या वेळेस तर आम्ही जवळपास 2-3 ग्रुप होते आमचे, 10-10, 15-15 जणांचे असायचे. आणि जेवढे जेवढे जणांनी आम्ही ग्रुप डिस्कशन केलं त्या ग्रुपमधील एखाद दुसरा, क्वचित एखादा दुसरा मुलगा जो एमएससी ला क्वालिफाय नाही झाला एंट्रन्स मधून किंवा एमएससी ला ऍडमिशन नाही भेटलं त्याला, बाकी सगळ्यांना एमएससी ला ऍडमिशन घेतलं. आणि ग्रुप डिस्कशनचा फायदा असा होतो की एकमेकाच्या ट्रिक्स ज्या असतात त्या एकमेकाला शेअर होतात. हं. आणि ते ऍक्च्युअल पेपरमध्ये ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो ना, त्यावेळेस जर क्वेश्चन तसा आला ना तर आपल्याला तो मुलगा आठवतो ज्याने आपल्याला ट्रिक्स सांगितलेली असते ती. इथपर्यंत म्हणजे त्याचा फायदा होतो. डायरेक्ट आपण न घाबरता किंवा कन्फ्युजन न होता तुम्ही डायरेक्ट ट्रिक्स न तिथपर्यंत पोहोचू शकता.
जे की वैयक्तिक आपण ज्यावेळेस पर्सनल अभ्यास करतो की बाबा माझा माझा सेपरेट मला अभ्यास करायचा आहे, त्यावेळेस त्या गोष्टी फॉलो होत नाहीत. तर ग्रुप डिस्कशनचा हा फायदा होतो. आणि एक डेली म्हणजे 1 ते 2 तास ग्रुप डिस्कशन करायलाच पाहिजे या मताचा मी आहे. आणि रेग्युलर म्हणजे ज्या मल्टिपल म्हणजे विसरण्यासारख्या गोष्टी असतात ज्या जनरल मध्ये इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा इस्टॅब्लिशमेंट इयर विचारले जातात. आता इस्टॅब्लिशमेंट इयरच्या ज्या काही गोष्टी विचारल्या जातात तर त्या फक्त एमसीआर ला न विचारता त्या सगळ्याच एक्झामला विचारल्या जातात. आणि त्या ऑब्विसली. एकट्या एकट्या करून होत नाहीत. त्याला रिव्हिजन शिवाय पर्याय नाही. येस. म्हणजे बराच असा स्टॅटिक मॅटर असतो आपल्या परीक्षांमध्ये, जो की आपल्याला फक्त पाठ करण्याशिवाय गत्यंतर नसतो. आणि मग हा जो हम्म, पाठाचा भाग आहे, हा तुम्ही एकटे जर पाठ करत नसते तर याला खूप जास्त एफर्ट लागतात किंवा ते विसरण्याची शक्यता जास्त असते. त्यापेक्षा तुम्ही जर डिस्कशन करत गेले, हम्म, तर तुम्ही हम्म, डिस्कशन करताना एक गोष्ट फक्त वाचतच नाही, तर ती हम्म, वाचता, ऐकता आणि समोर तो सांगणारा तुमच्या समोर सांगत असतो, त्यामुळे ते एका अँगलने बघता पण. ठीक आहे. हम्म, त्यामुळं हे लक्षात लक्षात राहण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त वाढतं. म्हणजे फक्त तुम्ही पर्सनली वाचण्यामध्ये आणि ते वाचून समोरच्याकडून समजून घेण्यामध्ये किंवा समोरच्याकडून कानावर शब्द पडण्यामध्ये हा खूप फरक आहे. सायंटिफिकली प्रूव्हन आहे की तुम्ही रीडिंग करण्यापेक्षा तुम्ही मधून जे काही तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन होतं, ते कॉम्प्रिहेन्शनचं पर्सेंटेज जास्त आहे. त्यामुळे ग्रुप डिस्कशन तुम्ही आता जर करत नसाल तरी ऍटलीस्ट रिव्ह्यूसाठी तरी तुम्ही एक 4-5 जणांचा तरी का होईना पण ग्रुप बनवायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि ग्रुप हम्म, डिस्कशन करताना सुशांत, बऱ्याच जणांकडनं ह्या चुका होतात की ते फक्त रीडिंग करतात किंवा ग्रुप डिस्कशन नेमकं कसं करायचं हे माहित असतं त्यांना. तर रिव्हिजनच्या वेळेस ग्रुप हम्म. डिस्कशन नेमकं कसं करायला पाहिजे याच्यावर थोडंसं एक काही फोकस करता येईल का? आम्ही म्हणजे सुरुवातीला जे डिस्कशन होतं ना ते आम्ही नोट्स म्हणजे मध्ये आपण जो हायलाइट पार्ट केलाय किंवा आता मला जे हम्म. इम्पॉर्टंट वाटते ते मी घ्यायचं, मग शेजाऱ्याला ज्याला जे इम्पॉर्टंट वाटते त्याला ते घ्यायचं. ते आम्ही असं सुरुवातीला केलं. पण नंतर नंतर ज्यावेळेस आमच्या 1 महिनाभर अगोदर पेपर ज्यावेळेस आला होता, असं समजलं की आता एक डेट आपल्याला आलेली असते की 1 महिनाभर पेपर आहे. तर त्यावेळेस आपण अॅग्रोनॉमीचं सगळ्यांनी ठरवायचं की अॅग्रोनॉमीचं जेवढं मटेरियल आहे तेवढं वाचून यायचं. आणि ते मटेरियल वाचून आल्यानंतर हम्म. ॲग्रोनॉमीचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आम्ही डिस्कस करायचो. म्हणजे ते जेवढे क्वेश्चन्स असायचे त्याचे ऑप्शन्स, मग त्या ऑप्शन्स वरचे प्रश्न काय तयार होते ते विचारायचो. म्हणजे आता परमनंट विंटिंग पॉईंट हा एक आपला एमसीआर ला किंवा या आयबीपीएस ला विचारला Yes. तर तो -15 बार आपण विचार करतो. पण त्या -15 बार सोबत -60 बार ऑप्शन असतो, 1/3 ऑप्शन असतो. तर हे जे ऑप्शन असते त्याचं म्हणजे ते टेन्शन कशाचं आहे ह्याचा पण विचार करायचा. Yes. त्यानंतर आपण Yes. सीड कलर मध्ये किंवा सीड टॅग मध्ये आपण बऱ्याच गोष्टी आता डिस्कशन मध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. ज्या 2019च्या एमसीआरच्या अभ्यासाच्या ज्या गोष्टी आम्ही ट्रिक्स होत्या त्या आजही मला 2023 मध्ये पाठ आहेत. तर त्या ट्रिक्सचा Yes. फायदा नंतर पण होतो. आणि ते ऑप्शन्स आहेत ना, म्हणजे आता रजिस्टर्डला पर्पल कलर असतो किंवा ब्रीडर्सला गोल्डन येलो कलर असतो. तर Yellow color. क्वेश्चन फक्त विचारला काय असतो की ब्रीडर्स म्हणजे ब्रीडर्स टॅग सीडचा कलर कोणता असतो सीड टॅगचा. तर त्याच्यात 4 ऑप्शन्स असतात. तर ते चारही ऑप्शनचा आपल्याला म्हणजे कोणते कलर कोणत्या टॅगसाठी असतात किंवा कोणत्या सीडसाठी असतात तर ते तिथंच क्लिअर करून घ्यायचं. आणि ज्यावेळेस आपल्याला ते क्लिअर होतं ना तर त्यावेळेस सीड टॅगवर एखादा कोणताही कलर प्रश्न आला तर तो आपला कधीच चुकणार नाही, कारण तिथं हम्म. आपली ती रिव्हिजन झालेली असते. म्हणजे साहित्याचे रिलेशन मला जुळवता आलं पाहिजे. आणि सुशांत जे सांगतोय ते जर तू हम्म, आता या मुवमेंटला जर सक्सेस आला, तर आपले मागचे पीवाय किंवा चे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल आहेत, लाईव्ह मध्ये चालू आहे, तर त्याच्या सेम जे सुशांत सांगतो पॅटर्न मध्ये अनालिसिस केले. एक प्रश्न त्याचं ऑप्शन उत्तर आणि बाकीचे 3 ऑप्शन काय आहेत त्याच्या रिलेटेड, त्याचं रिलेशन कुठं आहे, ते हो, का झालेत, या सगळ्या गोष्टी लगेच क्लिअर करून घ्यायचं. तुम्हाला माहित असेल तर ते व्हिडिओ बघा, तुम्ही लक्षात त्याप्रमाणे तुम्ही ग्रुप सेशन करा. त्यांनी आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगितलाय. सुरुवातीला तुम्ही थिअरी डिस्कस करत होता डिस्कशन मध्ये आणि शेवटी शेवटी तुम्ही डिस्कस करत होता. आणि ह्याचा फायदा हम्म, तुम्हाला पुढे होतो, कारण परीक्षेमध्ये एक्सप्लेनेशन नाही लिहायचे, तुम्हाला फक्त उत्तर लिहायचे. ठीक आहे. सो त्यामुळे हम्म, त्याचा फायदा होतोच एमसीक्यू डिस्कस करण्याचा. तर हम्म. एक आणखीन प्रश्न आहे प्रशांत. आता शेवटचा एक जवळपास 1.5 महिना बाकी आहे. आज 15 तारीख आहे. 1.5 महिना बाकी, 45 दिवस बाकी आहेत. ह्या शेवटच्या 1 महिन्यामध्ये किंवा शेवटच्या 1.5 महिन्यामध्ये सगळ्यांचं सगळं रिडिंग झालेलं असतं. पण मग त्याची शेवटच्या महिन्यामध्ये ते एक व्यवस्थित सिस्टमॅटिकली डोक्यामध्ये बसवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजेत? शेवटच्या महिन्यामध्ये काय काय महत्वाचे मुद्दे आहेत जे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजेत? आता सध्या आहे ना म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये जे मेजर मेजर सब्जेक्ट आहेत त्यावर जास्त फोकस करायचा. म्हणजे आता ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स, बॉटनी किंवा एंटॉमॉलॉजी, पॅथॉलॉजी हे 5 सब्जेक्ट आहेत ते मेजरली तुमचे वाचणे झालेच पाहिजेत. आता एखादा सब्जेक्ट म्हणजे स्टॅटिस्टिक्स सारखा सब्जेक्ट त्याच्यावर 1-2 क्वेश्चन असतात आणि ते पण म्हणजे अवघड असते. तर तसे क्वेश्चन्स हो. तसेच सब्जेक्ट स्किप जरी केले अशा वेळेस तरी चालते. किंवा ॲनिमल सायन्स, एक्सटेन्शन एज्युकेशन किंवा इकॉनॉमिक्स
ह्यांचे जेवढे तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताल प्रिव्हियस इयरचे, किंवा फक्त त्यांचं टॉपर्स नोट्स मधलं मटेरियल तेवढंच फक्त रिडिंग करणं. कारण आता टाइम कमी आहे, त्या कमी टाइम मध्ये जेवढा जास्त तुम्हाला मेजर सब्जेक्टला टाइम देता येईल तेवढा द्यायचा. आणि दिवसाला तुमचे 2 ते 3 सब्जेक्ट घ्यायला पाहिजेत आता. म्हणजे आता पहिलं कसं असतं की आपण ॲग्रोनॉमी वाचत घेतलं म्हणजे ॲग्रोनॉमी दिवसभर वाचत बसायचं, आता तो टाइम नाही राहिलेला. आता तुम्हाला कमी वेळेत जास्त ओके. तुमचं हे झालं पाहिजे, म्हणजे सिलेबस कव्हर झाला पाहिजे. तर एक ॲग्रोनॉमी आणि एक मायनर सब्जेक्ट, किंवा एंटॉमॉलॉजी आणि एक मायनर सब्जेक्ट, पॅथॉलॉजी आणि एक मायनर सब्जेक्ट, हे दिवसाला दोन दोन सब्जेक्ट तुम्ही रिडिंगला घ्यायचे. आणि जेवढं जास्त म्हणजे एमसीक्यू सॉल्व्ह करायला आता फोकस करायला पाहिजे इथून पुढं. टेस्ट सिरीज द्यायला पाहिजेत, ज्या टेस्ट सिरीज होतील त्याचा पण फायदा होतो. फक्त टेस्ट सिरीज द्यायच्या, मार्क कॅल्क्युलेट करायचे, मार्क बघायचे नाहीत आता सध्या. मार्क कॅल्क्युलेट करायचे आणि गप बसायचं असं नाही करायचं. जे चुकलंय ते बघायचं, जे बरोबर आलंय ना त्याला एवढं काय टाइम देण्यापेक्षा जे कुठं चुकलंय, आपलं काय चुका झाल्यात आणि त्या पॉईंटवर फोकस करायचं. म्हणजे तो मटेरियल तुमचं वाचायचं राहिलंय किंवा तो पॉईंट वाचायचा राहिला त्यामुळे तुमचं चुकलेलं आहे ना, तर त्याला फक्त जास्त टाइम देऊन लवकरात लवकर ते सॉल्व्ह करून घ्यायचं. येस. ओके. तो शेवट महिन्यामध्ये काय काय गोष्टी करायला पाहिजे आणि काय काय टाळायला पाहिजे, सगळ्या गोष्टी सुशांतने सांगितल्या. सॉरी, काय होते मला हे कळत हम्म. सॉरी. तर शेवटच्या महिन्यामध्ये काय काय करायला पाहिजे ते सगळं सुशांतने सांगितलं. महत्वाचा मुद्दा त्याने हा सांगितला की तुमचं इनपुट आणि आउटपुट ह्याच्यावर थोडं लक्ष द्या. तुम्ही वेळेला वेळेत बसतात तर ते चुकीचं आहे. तुम्ही मेन सब्जेक्टला फोकस करा जेणेकरून त्यातून जास्त प्रश्न येणार आहेत. हो. आणि त्यामुळं त्यावर केलेला फोकस, त्यावर टाकलेले एफर्ट हे तुम्हाला जेवढं जास्त आउटपुट देऊन जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळं करताना मेजर सब्जेक्टवर फोकस करा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा सांगितला त्यांनी की एका दिवशी एकच विषय घेऊन बसण्यापेक्षा एका दिवशी 2 विषय घेऊन बसा जेणेकरून तुमचं रिव्हिजन फास्ट होईल. ठीक आहे. हा दुसरा हम्म. मुद्दा सांगितला. आणि तिसरा मुद्दा एमसीक्यूची प्रॅक्टिस जी त्यांनी सांगितली ही खूप महत्वाची. हे तिन्ही गोष्टी तुम्हाला शेवटच्या महिन्यामध्ये करणं फार जरुरी आहे. ठीक आहे. शेवटचा जो मुद्दा आहे, प्रश्न आहे तो आता एमसीक्यूच्या बाबत आपण बोलतोय. बरेच जण आता की थेरी वाचताय, संध्याकाळी एमसीक्यू सोडवताय. ठीक आहे. किंवा त्याचं टेस्ट अनालिसिस बाबत पण तुम्ही सांगितलंय. पण फक्त एमसीक्यू सोडवण्याच्या प्रॅक्टिसमुळे नेमका परीक्षेत काय काय कसा कसा फायदा होतो काय सांगता येईल? म्हणजे एमसीक्यूच्या रिव्हिजनचा काय रोल असतो परीक्षेमध्ये? एमसीक्यूच्या रिव्हिजनचा हा फायदा होतो की ऑप्शन आपण ज्यावेळेस सिलेक्ट करतो त्यावेळेस इलिमिनेशन मेथड कधी कधी वापरावी लागते आपल्याला. म्हणजे आपण जेवढे जास्त एमसीक्यू सोडवतो त्यावेळेस एखादा ऑप्शन, आता एखादा प्रश्न, आता प्रत्येक गोष्ट काय तुम्हाला वाचलेल्यातलीच येत नाही. कधी कधी त्यावेळेस आपल्याला अंदाज बांधायचे असते. त्यावेळेस असं होतं की आपल्याला माहित असतं की हे उत्तर, ह्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. मग त्यावेळेस तो ऑप्शन डिलीट करणं आणि ऑप्शन इलिमिनेशनला फायदा जास्त होतो एमसीक्यू जास्त सॉल्व्ह केल्यानंतर. आणि मॅक्झिमम एमसीआरच्या पेपरमध्ये 140 हे क्वेश्चन्स, 140 म्हणजे 140 पर्यंतच क्वेश्चन्स आपल्याला माहितीतले असतात. आणि उरलेले 60 प्रश्न असे असतात की तुम्ही जेवढं जास्त वाचलेलं आहे किंवा जेवढे जास्त क्वेश्चन सोडवलेत त्यानुसार तुम्हाला ते ऑप्शन्स डिलीट करता आले पाहिजेत. आणि जिथे जिथे 50-50% म्हणजे असे 2 ऑप्शन्स असतात की जे लगेच बाहेर पडतात. आणि उरलेले 2 50-50 वर जे असतात, म्हणजे जे आपल्याला वाटतं की हे पण असू शकतं किंवा हे असू शकतं, तिथं पण आपल्याला जास्त फायदा होतो, जे एमसीक्यू मुळे फायदा होतो. म्हणजे क्वेश्चन्सचे उत्तर हे आपल्याला बऱ्यापैकी पाठ झाल्यासारखे झाले पाहिजेत, म्हणजे क्वेश्चन सोडवल्यामुळं. मग त्यावेळेस आपल्याला डिलीट करता येतात ऑप्शन्स आणि तिथं फायदा होतो एमसीक्यूचा. आणि दुसरी गोष्ट, म्हणजे ज्यावेळेस बऱ्याच आपण जणांची जी ऍक्च्युअल मध्ये पेपर देतो ना त्यावेळेस ऑप्शन सिलेक्ट करताना बऱ्याच जणांच्या गडबडी होते. की 11 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर 12 नंबरला देतो किंवा 12 नंबरचं 13 नंबरला. ए गोल करायचा असतो तिथं बी गोल करतात, बी गोल करणारे काही जण सी गोल करून बसतात. तर त्या चुका आहे ना टेस्ट सिरीज मध्ये कमी करायच्या, म्हणजे तिथं तुम्ही एक पण अशी चूक नाही करायची. फायनल पेपरमध्ये एकतर अटेम्प्टला 200 पैकी 200 अटेम्प्ट करायचेच. दुसरी गोष्ट, ह्या फालतू ज्या चुका होतात म्हणजे जे आपल्या आपण सिली मिस्टेक म्हणतो, त्या चुका सिली अजिबात रिस्पेक्ट. करायच्या नाहीत. त्या हम्म. येस, प्लीज कंटिन्यू. हा, बोला. हा, करा सर, कंटिन्यू करा. हा, तर त्या सिली मिस्टेक आहेत ना त्या कमी करणं हे खरं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच जणांचे असं म्हणणं होतं की अरे एमसीआर ला माझा टाइम कमी पुरला, किंवा टाइम म्हणजे टाइम मध्ये पेपर नाही सॉल्व्ह झाला. आणि दुसरी गोष्ट अशी की पेपर ज्यावेळेस सॉल्व्ह करायला तुम्ही घ्याल त्यावेळेस 1 ते 200 पर्यंत जाईपर्यंत सगळेच्या सगळे गोल करून जायचे, हे चूक तुम्ही करू नका. कारण काय होतं की पहिले असे काही प्रश्न असतात की ज्याचे उत्तर आपल्याला 100% माहित असतात, तर ते फक्त तेच पहिल्या राऊंड मध्ये सोडवायचे. असे माझे, मला वाटतं की 100 ते 120 दरम्यान मी पहिल्या राऊंडमध्ये पेपर सॉल्व्ह केले प्रश्न. त्यानंतर आपल्याला काही प्रश्नांची उत्तर आपल्याला तिथे कन्फ्युजन वाटते सुरुवातीला सोडवताना.
तर त्या प्रश्नाला आपल्याला टाइम भेटतो नंतर, मग त्यावेळेस विचार करून ते दुसऱ्या राऊंडला ते प्रश्न सोडवायचे. आणि तिसऱ्या राऊंडला असे असतात की 50-50% किंवा ज्याचं काहीच माहित नसते, तर ते सुद्धा प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. कारण निगेटिव्ह सिस्टीम अजून तरी मला वाटतं एमसीआर ला आलेली नाही. तर तुम्ही ती चूक नका करू की हम्म. ऑप्शन्सच म्हणजे क्वेश्चन्सच सॉल्व्ह करायचे राहिले. तर ती चूक नाही करायची. 200च्या 200 अटेम्प्ट झालेच पाहिजेत. आणि ह्या सिली मिस्टेक कमी करायच्या, हे एक जास्त फोकस करायची गरज आहे. बरोबर आहे. म्हणजे जितके जास्त तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करता तितकं तुम्हाला ती सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस होईल आणि त्याच्यातून सिली मिस्टेक आहेत त्या कमी कमी होत जातील. हो सिली मिस्टेक कमी हो करण्यासाठी म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. तो जो हो नर्वसनेस हो आहे, ती जी अँझायटी आहे परीक्षेमध्ये येणार आहे, ती जर तुम्ही ऑलरेडी ओव्हरकम केली, तर ते तुम्ही व्यवस्थित त्या चुका ज्या आहेत तुम्ही टाळू शकता. पण ते ओव्हरकम करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. राईट. असं माझ्या शंभरला. हम्म, दुसरा मुद्दा आहे, बरेच जण असं आहे की अभ्यास खूप करतात. अभ्यास खूपच जास्त चांगला असतो पण ते का कुणास ठाऊक नर्वस जास्त असतात किंवा अँझायटी त्यांना हँडल होत नाही. तर ती जी मेंटेन आहे हम्म, शेवटच्या 10 दिवसामध्ये जसं जसं परीक्षा येते जवळ तसं तसं ते घाबरणं हम्म, किंवा परीक्षेमध्ये हॉलमध्ये बसल्यानंतर कोणाला घाम येणं वगैरे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, हम्म, हा जो ही जी आहे मेंटॅलिटी मुलांची, ही स्टेबल कशी हम्म. ठेवता येईल किंवा हे ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, हे किती महत्वाचं आहे. आता शेवटच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस पेपरला जातो किंवा कोणीतरी असं असतं आपल्यातलाच की ह्याचं उत्तर काय असू शकतं किंवा हे काय केलंय का तू, अशा चर्चांकडे ध्यानच द्यायचं नाही. कारण आपला अभ्यास 100% झालाय ह्या कॉन्फिडन्स मध्ये जायचं जाताना. आणि जे असे निगेटिव्ह बोलणारे असतात की नाही आज आपलं काय खरं नाही किंवा आज आपल्याला काय पेपर काय सोपा येणार नाही, असं तसं बोलणारे आहेत ना, त्यांच्यापासून दूर राहायचं. दुसरी गोष्ट, पेपरमध्ये आता माझीच वैयक्तिक अशी गोष्ट झाली होती की पहिलाच प्रश्न असा आला ज्याला मी आठवड्यापूर्वी उत्तर, मला एक जणांनी विचारलं होतं त्याचं उत्तर, म्हणजे सॉइलच्या जे टाइप्स असतात का, म्हणजे सेडिमेंटरी रॉक्स, रॉक्स मध्ये प्रश्न आला होता. आणि तो रॉक्सचा प्रश्न माझा पहिलाच होता आणि जो मला मागे पण चुकला होता आणि तिथं पण मला कन्फ्युज झालं. पण त्यावेळेस मी काय केलं की पहिल्यांदा बघितल्या बघितल्या घाबरलो मी पण. म्हणजे आपण ओव्हरऑल कसं असते, सगळ्याची थिंकिंग तेच असते की याला आपल्याला जे येत नाही तोच पहिला प्रश्न. मग तो पहिला प्रश्न मी सोडला. म्हणजे गोल केला आणि नंतर मी तिसऱ्या प्रश्नापर्यंत गेल्यापर्यंत कळालं की मला की पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं चुकलंय. पण आता त्याच्यावर अच्छा. विचार करत बसण्याच्या नादात जर पुढचे प्रश्न चुकवत राहिला ना, तर मग तो चुका जास्त होत जातात. जे झालंय त्याला आपण चेंज नाही करू शकत. आता तुम्ही बी अटेम्प्ट केलाय ना, तर बीच राहणार आहे, तो काय तुम्ही बदलू शकत नाही. तर त्या गोष्टीचा तिथंच विचार सोडून द्यायचा आणि पुढचे प्रश्न आपले सोपे प्रश्न आहेत ना त्याला फोकस करायचं. आणि जेवढे तुमचे सोपे प्रश्न एक पण चुकू द्यायचं नाही. आणि अवघडमध्ये तुमचे जनरल लोकांचे जेवढे येते तेवढे जरी आले ना, तर तुम्ही ते टॉपर होता. काय होतं की एखादा प्रश्न अवघड आला की काय जण असे गोंधळून जातात की याला खूपच पेपर अवघड आलाय, आता काय खरं नाही आपलं. मग त्याच्यामुळे पुढे इतके सोपे प्रश्न असतात जे की ते इग्नोर करून टाकतात किंवा ते गडबडीत सोडवायचे राहतात किंवा सोडवताना चुका होतात. तर त्या चुका नाही करायच्या, जे झालंय त्याला विसरून जायचं. आणि रिझल्टचा विचार नाही करायचा पेपर देताना. काय होईल ते होईल असा विचार करूनच पेपर द्यायचा. Right. दोन मुद्दे यांनी उत्तरामध्ये सांगितले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तर तुमचा कॉन्फिडन्स व्यवस्थित असला पाहिजे. कोणी किती निगेटिव्ह तुम्हाला हम्म, बोललं तरीही तुम्ही चलबिचल व्हायचं नाही सगळ्यात पहिल्यांदा. आधी कुठला तरी एखादा पेपर झाला हॉटेलचा कुठला तरी, मग ते पोरं येऊन सांगतात यार पेपर लय अवघड आहे, यावेळेस एनसीआर वाल्यांचे काही खरं नाही. ऍग्रीचा पेपर आता टफ येणार असं सांगून जातात ते. आपलं सगळं अं, अवघड होऊन जातं. तर तेवढा अवघड किंवा तेवढा विचार करण्याची गरज नाही. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत, ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोल अंडर आहेत, त्याच गोष्टींचा विचार करा. वरी अबाउट द कंट्रोल लेवल्स. ठीक आहे. ज्या गोष्टी तुमच्या आउट ऑफ हम्म, कंट्रोल आहे त्याचा तुम्ही विचार करू नका, त्याचं काही टेन्शन तुम्ही घेऊ नका. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की हम्म, परीक्षेत पण जर काही चूक झाली तर ती चूक डोक्यात ठेवून पुढच्या चुका करत जातात. त्यामुळे ती तिथल्या तिथं सोडून द्या. जसे की आता काल काल व्हॅलेंटाईन झाला. ठीक आहे. जी आली सोबत ती आली, जी गेली ती गेली. ठीक आहे. एक नाही तर दुसरी सही, हे आपल्या ऍग्रीच्या पोराचं सूत्र आहे. तसं एक नाही तर दुसरं. ठीक आहे. एक चुकला तर चुकला, आता पुढचं तरी व्यवस्थित हँडल करा. ठीक आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. आणि सुशांतने आपल्याला बऱ्यापैकी वेळ दिलाय. आपण त्याला मॅक्झिमम प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, जे कॉमन क्वेश्चन आहेत मुलांच्या मनामध्ये. आणि सुशांतने जस्ट एक सिंगल कॉल वेळ दिला, तर सुशांतचे खूप आभार. आणि तुम्ही सगळ्यांनी हा वेळ पाहिला असेल, दोन प्रश्नांची उत्तर मिळाली असतील, तरीही काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून सुशांतच्या नंतर आता आणखी काही मागचे जे काही टॉपर झालेले आहेत, दीपक सर असतील, रुपेश सर असतील, ठीक आहे. सुशांतला ओळखीचे असणार आहेत ते. येस. तर हे सगळ्यांचे सेशन्स होत जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. आणि जे काही प्रश्न तुमचे मनात आणखी नसतील ते कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा, जेणेकरून मी नेक्स्ट टाइम ते सुशांतला किंवा बाकी सिनियर्सला ते विचारत जाईल. ओके. सो आपल्या सगळ्यांकडून, एफ आर फॅमिलीकडून सुशांतने वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
आणि जाता पुन्हा मी आणि सुशांत दोघंही मिळून तुला एमसीआरच्या येणाऱ्या एमसीआरपीजी सीईटीच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. येस, थँक्यू सो मच सुशांत, अँड थँक्यू सो मच ऑल थँक्यू सर. व्ह्युअर्स. थँक्यू सर.